हॅलो मुलांनो, आज आपण निबंध लेखनाचा तिसरा भाग पाहणार आहोत. या अगोदर आपण निबंध लेखनाचा वर्णनात्मक निबंध हा प्रकार पाहिलेला आहे. या भागामध्ये आपण वर्णनात्मक निबंधामध्ये दुसरा निबंध सविस्तररित्या पाहूयात. तर मग वर्णनात्मक निबंध लिहिताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ते पाहणं गरजेचं आहे. लेखकाने पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र वाचकांसमोर हुबेहूब शब्दांनी रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. वर्णनात्मक निबंध याच्यामध्ये व्यक्तीचं वर्णन असतं, म्हणजे माझी आई, माझे आजोबा, काका, मावशी किंवा एखादी महात्मा गांधी वगैरे, शिवाजी महाराज असे थोर व्यक्ती. एखाद्या पशुपक्ष्यांचं वर्णन, एखादा पक्षी दिलेला असतो, माझा आवडता पक्षी, माझा आवडता प्राणी, आणि त्या प्राण्यांचं आपल्याला सविस्तर वर्णन करायचं असतं. स्थळाचे किंवा इमारतीचे वर्णन, एखादं स्थळ दिलेलं असतं, मी पाहिलेलं औंढा नागनाथ किंवा एखादं सौंदर्य स्थळ, तर त्याचं आपल्याला तिथलं वर्णन करायचं असतं. एखादी इमारत दिलेली असती, एखादी इमारत चांगली असू शकते किंवा पडकी पण असू शकते, तर त्या इमारतीचं वर्णन आपल्याला करायचं असतं. यासाठी आपल्याला सूक्ष्म निरीक्षण शक्ती हवी असते. निसर्ग सौंदर्याचे वर्णन, ज्या ठिकाणी आपण निसर्ग सौंदर्य स्थळ पाहायला गेलेलं आहे तिथला निसर्गरम्य परिसर आपल्याला शब्दामध्ये रेखाटता येणं गरजेचं आहे. प्रसंगाचे किंवा घटनेचे वर्णन, एखादा प्रसंग दिलेला असतो, एखादी घटना दिलेली असते, त्याचे वर्णन करायचे असते. आणि या प्रकारच्या निबंधात आपल्याजवळ सूक्ष्म निरीक्षण शक्ती, समरसता आणि तद्रूपता आवश्यक असते. म्हणजे कुठेही गेल्यानंतर आपण त्या घटनेचे सूक्ष्म काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर ते आपल्याला जास्त लक्षात राहतं आणि ते नंतर आपण विचार निबंधाच्या साहाय्याने उतरवू शकतो. निबंध लेखनाचाच, वर्णनात्मक निबंधालाच प्रसंग लेखनसुद्धा आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या वेळी आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना असते, एखादा प्रसंग असतो किंवा एखादा विचार असतो, किंवा याही पलीकडे जाऊन एखादी आपल्याला समस्या आलेली असते आणि त्याच्यावरतीच आपल्याला निबंध लिहायला येतो. आणि एखादी जी समस्या आहे ती आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करीत असते आणि तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषणसुद्धा तटस्थपणे करू शकतो. एखाद्या वेळी आपल्याला निबंधाचा जो विषय आलेला असतो ती घटना आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलेली असते किंवा अनुभवलेली असते किंवा पाहिलेली असते. त्याद्वारे आपण त्याचे वर्णन व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले जाते. तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो आणि त्याच प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपण आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साधू शकतो. जेव्हा आपण निबंध लिहित असतो तेव्हा दिलेला विषय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यावरती काळजीपूर्वक, विचारपूर्वक विचार करून त्याला भावनिकतेची जोड दिली पाहिजे. तर मग तो निबंध वाचनीय ठरत असतो. यामध्ये निबंध लेखनामध्ये, वर्णनात्मक निबंधामध्ये आपण या अगोदर पहिला प्रकार पाहिलेला आहे. तर तो कुठला? मी पाहिलेला अपघात. या अगोदरच्या भागामध्ये मी पाहिलेला अपघात या निबंधावरती आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर वर्णनात्मक निबंधाचा हा दुसरा प्रकार पाहूया, माझी मायभूमी. यासाठी आपल्याला मुद्दे देण्यात आलेली आहेत. भारत माता, देशाची वैभवशाली ऐतिहासिक परंपरा, महान संस्कृती आणि वीरांचा देश. जगाला भारताकडून तत्त्वज्ञान,
आयुर्वेद, गणित, विज्ञानाची देणगी, सुजलाम सुफलाम, पवित्र प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी, तंत्रविकास, मायभूमीच श्रेष्ठ. अशा प्रकारे ही मुद्दे वाचल्यानंतर आपण या मुद्द्यांवरती 1 मिनिट व्यवस्थित नीट चर्चा करावी की या निबंधामध्ये अगोदर आपल्याला कुठली मुद्दे दिलेली आहेत, कुठून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि निबंधाच्या मध्यभागामध्ये काय काय लिहिणे गरजेचं आहे. मध्यभाग म्हणजे तुम्हाला आठवतं आहे निबंधाचा गाभा, म्हणजे निबंधाच्या मध्यभागामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि शेवटी मग आपल्याला निबंधाचा समारोप कसा करायचा आहे आणि तो समारोप करताना मात्र तो आपल्याला सकारात्मक रीतीने लिहायचा आहे. तर परत एकदा आपण ही मुद्दे पाहूयात. भारत माता, देशाची वैभवशाली ऐतिहासिक परंपरा, महान संस्कृती, वीरांचा देश, जगाला भारताकडून तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, विज्ञानाची देणगी, सुजलाम सुफलाम, पावित्र्य प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी, तंत्रविकास, मायभूमीच श्रेष्ठ. म्हणजे जेव्हा आपण निबंध लिहित असताना भारत माता म्हटलं की आपल्या देशामध्ये एकाच गोष्टीवरती आपण पाल्लाळ न लावता सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा सार घेणं आवश्यक आहे. तर मग याच्यामध्ये ज्या आपल्या देशाला ऐतिहासिक परंपरा आहे, संस्कृती आहे, त्याचा विचार करणे गरजेचं आहे. आणि वीरांचा देश, ज्यामुळे आज आपण इथे आहोत, आपल्या याच्यामध्ये महान शूरवीर व्यक्ती होऊन गेलेले आहेत. आणि जगाला भारताकडून तत्त्वज्ञान, म्हणजे आपल्या भारताकडून खूप सारं तत्त्वज्ञान जगातील जी देश आहेत ती घेत असतात. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये आयुर्वेदाचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतामध्ये गणित, विज्ञान या दोन्ही विषयाची खूप मोठी देणगी आहे. आणि भारत हा कसा आहे, तर भारत हा सुजलाम सुफलाम, पावित्र्य प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी, आणि आपल्या भारताचा तांत्रिक दृष्टीनेही विकास झालेला आहे. या सर्व गोष्टीचा सार या निबंधामध्ये आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. तर मग आज आपण माझी मायभूमी हा निबंध कसा लिहायचा ते सविस्तरपणे पाहूयात. निबंधाची सुरुवात करायची तर एक आपण असं सुंदर अशा वाक्याने करूयात. सुजलाम सुफलाम मलयजशी तलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम. अशा प्रकारे आपण निबंधाची सुरुवात करू शकतो. सुजलाम सुफलाम मलयजशी तलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम. असे ज्या भूमीचे वर्णन केले आहे ती भारतभूमी माझी मातृभूमी आहे. आणि माझ्या भारत मातेला फार मोठी वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक मोठे राजे, सम्राट येथे होऊन गेलेले आहेत. या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे. आजही या संस्कृतीचे महात्म्य जगात शिरोधार्य मानले जाते. लक्षात घ्या, जे जे मुद्दे आपण निबंध लेखनाच्या सुरुवातीचे वाचलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांचा उल्लेख आपल्याला इथे केलेला दिसून येतो. भारत हा वीरांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मेवाडचा राणा प्रताप सिंह अशा वीरांना आजही कोणी विसरू शकत नाही. त्या प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होती, ज्ञानभूमी होती आणि जगातील वेगवेगळ्या देशातून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. याचा उल्लेख अनेक चीनी प्रवाशांनी आपल्या लेखनात केला आहे. प्राचीन काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म याची भूमी म्हणून भारताला मान होता. आजही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अध्यात्माचा अभ्यास करायला येतात. अध्यात्माबरोबर आयुर्वेद, गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिलेल्या आहेत. भारत हा वीरांचा देश आहे.
पहा, शिवाजी महाराज झाले, मेवाडचा राणा प्रताप, त्याचबरोबर महात्मा गांधी, आंबेडकर असे जी वीर आपल्या भारत मातेला लाभलेले आहेत. म्हणूनच आज आपलं भाग्य आहे आणि त्यांच्या शूर वीर पराक्रम यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. आणि त्याचबरोबर प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होती. म्हणजे भारताला पूर्वी सोने की चिडिया किंवा सोन्याची लंका असं म्हणत असत. आणि ज्ञानभूमी, ज्ञानाच्या बाबतीतही पूर्वीच्या काळापासून मोठमोठे ऋषी हे ज्ञान देत होते. आणि जगातल्या वेगवेगळ्या देशामधली माणसे भारतामध्ये ज्ञान घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी येत होती. याचा उल्लेख अनेक चीनी जे प्रवासी आहेत त्यांनी आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. आणि प्राचीन काळी, पूर्वीच्या काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म याची भूमी म्हणून भारताला मान होता. म्हणजे भारताकडे एक तत्त्वज्ञान, अध्यात्म, धार्मिकतेवर विश्वास ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख भारताच्या बाबतीत येत होता. आजही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अध्यात्माचा अभ्यास करायला येतात. अध्यात्माबरोबरच आपल्या ज्या आयुर्वेदिक औषधी आहेत, जडीबुटी आहेत, त्याही आपल्याला कशा योग्य आहेत त्याचाही आपण इथे उल्लेख केलेला आहे. आणि त्याचबरोबर गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने आपल्या जगासमोर मांडलेल्या आहेत किंवा जगाला दिलेल्या आहेत. निसर्गही माझ्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांनी भारत हा सुजलाम केलेला आहे. त्यामुळे येथे सृष्टीची विविध रूपे पाहायला मिळतात. भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा, महानतेचा आदर्शच उभा करतो. भारताच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे. सागर हा अथांग आहे, रत्नांचे आगर आहे. असा हा सर्वसमावेशक सागर आमच्या मनाला विशालता देतो. भारतभूमी ही वृक्ष, पाने, फुले, फळे यांच्या दृष्टीने समृद्ध आहे. ज्याप्रमाणे आपण 2 पॅरेग्राफ व्यवस्थित लिहिलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्या भारताला कशाकशाची देणगी आहे किंवा कोणकोणत्या नद्या आहेत, पर्वत आहेत त्याचा आपण विचार केलेला आहे. तर मग इथे काय लिहिलेलं आहे? निसर्गही माझ्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांनी भारत हा सुजलाम झालेला आहे. सगळीकडे यामुळे हिरवळ पसरलेली आहे आणि यामुळे आपल्याला अन्नधान्य याची भरभराट आहे. म्हणूनच भारत देश हा आपला कृषीप्रधान देश समजला जातो. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला सृष्टीची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. म्हणजे सृष्टी पहा, निसर्गाची जी भारताला देण लाभलेली आहे. तुम्ही हिमालयामध्ये जा, तिथे आपल्याला वेगळं सौंदर्य पाहायला मिळेल. एखाद्या नदीच्या काठी जा, तिथे आपल्याला सौंदर्याचा वेगळाच अनुभव येईल. किंवा तुम्ही एखाद्या वेळी आपल्या शेतामध्ये जा, शेतामध्ये सुद्धा आपल्याला अगदी वेगळाच अनुभव येईल. अशा प्रकारे जी सृष्टीची विविध रूपे आहेत ती आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते. आणि मुख्य म्हणजे आपल्या भारताच्या तिन्ही बाजूने सागर याने समुद्र पसरलेला आहे. आणि हा सागर कसा अथांग आहे. तुम्ही एखाद्या समुद्र पाहिलेला असेल, पहा जिथपर्यंत नजर टाकावी तिथपर्यंत अगदी आपल्याला पाणीच पाणी दिसतं. आणि असा जो हा रत्नाकर आहे, रत्नाकर म्हणजे समुद्र, आणि असा हा सर्वसमावेशक सागर आमच्या मनाला विशालता देतो. आणि भारतभूमीमध्ये वृक्ष, पाने, फुले, फळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वटवृक्ष आहेत मोठमोठे. त्याची वेगवेगळी पाने, फुले तर पाहायलाच मिळतात, पण आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे आहेत आणि ती फळे आपल्याला खायला मिळतात. याचा सुद्धा आपण इथे उल्लेख केलेला आहे. ही विविधता भारतभूमीतील माणसात आहे. भिन्न भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ, भिन्न विचार यांनी भारतीय संस्कृती सजलेली आहे. विविधतेत एकता
हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे कमळच जणू. भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या विविध भाषातील साहित्यही समृद्ध आहे. भारतातील अनेक भाषांचा उगम असलेली संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. या भाषेत रामायण, महाभारत यासारखे महान ग्रंथ आहेत. भगवद्गीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे. ज्याप्रमाणे आपण निसर्गाचा, नद्यांचा, हिमालयाचा वर्णन केलेलं आहे निबंधात, त्याचप्रमाणे आपल्या भारतामधील विविधतेतून एकतासुद्धा दाखवणे गरजेचं आहे. मग आपण इथे काय लिहिलेलं आहे? आपल्या भारत देशामध्ये भिन्न भिन्न म्हणजे वेगवेगळ्या भाषा आहेत. त्याचप्रमाणे धर्म, पंथ हे सुद्धा वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आणि यांनीच भारतीय संस्कृती सजलेली आहे. प्रत्येकाच्या धर्मानुसार वेगवेगळी संस्कृती आहे, परंपरा आहे. तरीही या विविधतेतून आपल्याला एकता भारतामध्ये पाहायला मिळते आणि आपण सारे भारतीय एकच आहोत, हीच आपली एकता आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्त्र पाकळ्याचे कमळच जणू. म्हणजे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळी संस्कृती असली तरी आपल्याला विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. आणि भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. आपल्याकडे अशी म्हण आहे की पावलागणिक भाषा बदलली जाते किंवा दर 10 कोसावर दर 10 मैलावर भाषा वेगळी असते. आणि खरंच याचा आपण अनुभव घ्यायचा तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला भाषेतून, वाक्यरचनेतून लक्षात येतं. आणि या विविध भाषातील साहित्य समृद्ध आहे. साहित्य म्हणजे जसे साहित्य लेखन, कथा, कादंबरी, अनेक प्रकारचे ग्रंथ या भाषामध्ये लिहिलेले आहेत. भारतातील अनेक भाषाचा उगम असलेली संस्कृती भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. आणि भारतामध्ये जे वेगवेगळ्या भाषांचा उगम झाला आहे तिची पाणणी ही संस्कृत भाषा समजलेली जाते. आणि याच भाषेमध्ये मोठमोठे ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत. ज्या प्रकारे रामायण, महाभारत यासारखे महान ग्रंथ आहेत. भगवद्गीता आजही जगाला मार्गदर्शक ठरते. जो भगवद्गीता हा ग्रंथ लिहिलेला आहे तो फक्त भारतालाच नाही तर जगामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आणि त्याच्यातून जे खूप साऱ्या मार्गदर्शक गोष्टी आहेत त्या घेतल्या जातात. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणीही जगाला स्फूर्तिदायक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक नैसर्गिक संकटांना आणि परकीय आक्रमणांना तोंड द्यावे लागले तरीही भारत अखंड राहिला. भारतात हरित क्रांती, श्वेतक्रांती आणि औद्योगिक क्रांती झालेली आहे. भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेला नाही. आजच्या संगणक युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की माझी मायभूमी ही स्वर्गापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. पहा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मग आपण काय काय लिहिलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची कहाणी त्याचं एका ओळीमध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर जे आपल्याला काही संकटांना, आपत्त्यांना, आक्रमणांना तोंड द्यावे लागले आणि त्यातूनही आपण उभारी मांडली ते सुद्धा लिहिले. आणि भारतात हरित क्रांती, श्वेतक्रांती आणि औद्योगिक क्रांती झालेली आहे. त्याचमुळे भारत आज कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेला नाही. संगणक, कम्प्युटरच्या युगातही तो आपले एक पक्के स्थान निर्माण करून आहे. आणि शेवटी अशी ओळ लिहायची की म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की माझी मायभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा या मायभूमीचा मला खूप अभिमान आहे. अशा प्रकारे या निबंधाची आपण सुरुवात आणि शेवट सविस्तरपणे पाहिलेला आहे. तर मुलांनो आज आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद.